कुठला त्याने मागा लावला की प्रताप ते डेरे फोडला ते केस करा कोण केलंय प्रताप अचानक चालू मध्ये एकदम वडिलांनी ते टाकली सगळे टाकले गेटवर करू पटकन या मी जोल नंतर करू म्हणे नागेंद्र नाही म्हणून ते कारागीर नागेंद्र या की झालं झालं मोदींनी आवाहन केलंय की पेट्रोल कमी वापरा, त्यासोबत सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका. एक सोने व्यापारी म्हणून कशा पद्धतीने बघा या वाक्यातच या पंतप्रधानांचा पराभव झालेला दिसतोय. देशाचा पंतप्रधान जर इथल्या सामान्य नागरिकांना म्हणत असेल की पेट्रोल डिझेल वापरू नका, सोनं 1 वर्ष खरेदी करू नका, सगळ्यात मोठा पराभव आहे. आज ह्यांचाही देशाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तशाच पद्धतीने हा यांचा निर्णय आहे. यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री भारत देशातली आहे. 60% GDP मध्ये या इंडस्ट्रीचा वाटा आहे. तर हा यांचा डोळा या अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये का अडाणीच्या घशामध्ये घालायचा आहे का, हा प्रश्न आम्हाला सामान्य वापरणं पडलेला आहे. आणि आज भैया म्हणल्यासारखं की सामान्य नागरिक सामान्य जनतेच्या लग्नामध्ये अर्ध्या ग्रॅमची मनी मंगळसूत्रानुसार लग्नाची सुरुवात होते. तर या माणसाला संसार कधी माहित नाही. आणि या माणसाने जर असे निर्णय जर देशांवर लोकांवर लागू करत असेल तर आणि लोकांना याचं देणं घेणं काय की डॉलर आणि परकीय चलनाशी सामान्य लोकांचे काय देणं घेणं आहे हे तुमचा विषय आहे. यामध्ये जनतेवर का तुम्ही हे करता. तर अजिबात हे चुकीचं वक्तव्य आहे. आणि देशामध्ये 80 ते 90 लाख लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकणार आहे आणि हे देशाला परवडण्यासारखं नाही आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये अनेक सुरत मधले लोक, गुजरात मधले लोक काम करतात आणि हे पंतप्रधान गुजरात मधनं येतात. हे का मग अज्ञानी पंतप्रधान आहेत का त्यांचा हे चुकीचा निर्णय अजिबात हे लोकांना परवडणार नाही. त्यामुळे आम्ही तीव्र शब्दात पंतप्रधानांचा निषेध करतो. केलेलं आहे की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका. एक सोने व्यापारी म्हणून कशा पद्धतीने निर्णयाकडे पाहत आहे. मोदीजींनी सोनच सांगितलं नाही तर पेट्रोल सुद्धा वापरू नका म्हणून सांगितलंय. 4 राज्यात शेकडो उड्डाणं करून शेकडो रॅल्या करून पेट्रोल डिझेलचा चुराडा केल्यानंतर ही सोन्यावर आलेत. ही पश्चात बुद्धी झालेली आहे मोदी साहेबांना. अहो, ज्या व्यवसायावर करोडो लोक जगतात, ज्या व्यवसायावर करोडो लोकांचा विश्वास आहे, जे आपल्या सोनाराकडे पिढ्याने पिढ्या दागिने घडवतात, अशा व्यवसायावर तुम्ही आमच्या घाला घालत आहेत. जवळपास 1.5-2 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. सराफांनी जर सोनं नाही विकलं तर त्यांच्या लेकराबाळांनी खायचं काय, त्यांनी घेतलेल्या कर्जाचं करायचं काय, त्याचं व्याज कोण भरणार, त्याच्या नोकराची पगार कोण देणार, आणि नोकराला काढल्यावर नोकरानं काय उद्योग करायचा याचं कसलंही मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलं नाही. मोदी साहेब, तुम्ही हिंदू धर्माचा फार पुरस्कार करता, परंतु गळ्यात अर्धा ग्रॅम असू दे किंवा 1 ग्रॅम असू दे, त्याची वाटी मणी मंगळसूत्र घातल्याशिवाय आपल्या हिंदू लोकांचा संसार सुरू होत नाही. अशा हिंदू धर्माच्या पवित्र मंगळसूत्रावर देखील तुम्ही घाला घातलाय. तसं तर तुम्हाला मंगळसूत्राची काय किंमत आहे हे माहित नाही. हे नाही सगळ्या देशाला पण माहित आहे. त्यामुळं आमची जी काय उपजीविका आम्ही कष्ट करून खातो, आम्ही कुणाच्या चोऱ्या करत नाही. आज हॉलमार्किंगचे दागिन्याशिवाय आम्ही धंदा करत नाही. असं असताना प्रामाणिकपणे स्वतःटीने व्यवसाय करणाऱ्या तुम्ही सोनं विकताना पण पैसे घेता आणि मोडताना पण 3% GST घेता. एवढा महसूल कुठल्याही व्यवसायात मिळत नाही. कारण जिथं सोनं विक्री केली जाते तिथं जेव्हा खरेदी केलं तेव्हा 3% म्हणजे डबल मिळते गव्हर्नमेंटला. असं असताना तुम्ही करोडो लोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालेला आहात. हा पश्चात बुद्धी आहे आणि हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. विचारचे प्रश्न. सोनं खरेदी करू नका असं जे ते मोदींनी आवाहन केले आणि त्यानंतर आता कारागिरांची काय नेमकी परिस्थिती होणार काय सांगता. देशाचे पंतप्रधान जरा अशी डोके फिरल्यासारखी भाषा जरा वापरत असेल तर आमचे कारागीर लोकांची उपासमारी करून उद्या आत्महत्या केल्याशिवाय आमचे राहणार नाही. कारण आम्हाला उपजीविका नसल्याशिवाय आम्ही काम गिराकाने जर सोनं नाही खरेदी केले तर आम्ही काम करायचं काय. मग आमच्या बायका लेकरं सांभाळायचे कसे व बँकेचे कर्ज भरायचं कसं. का मोदी साहेबांनी आम्हाला काय कुठलं अनुदान देणार आहेत का. मग त्याचीही पूर्तता करून मग देशावरती सांगायचं की सोनं खरेदी करू नका किंवा डिझेल पेट्रोल वगैरे वापरू नका, कमी वापरा म्हणून सांगावे. कारण आम्ही कारागीर लोक काय करायचं. काय नाव. नागराज कंदकूर.